दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगर शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला लागलेलं ग्रहण सुटावं आणि या रस्त्याची 7.5 कायमची दूर व्हावी, या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन आणि संतप्त नागरिकांनी चक्क राहुरी येथील जगविख्यात राहुकेतू महाराजांच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक घातलाय. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, प्रतीक तनपुरे, रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे, नवनीत दरक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख, नंदकुमार भट्टड, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, विलास तरवडे, स्वप्नील कासार, विलास उदावंत, गणेश नेहे, संतोष आळंदे, बाळासाहेब उंडे, माधव बिडवे, प्रवीण ठोकळे, एकनाथ खेडेकर, लक्ष्मीकांत तनपुरे, संतोष लोढा, मोहन जोरी, प्रवीण दरक, अनिल भट्टड, मच्छिंद्र गुलदगड, सुनील देशपांडे यांची हजेरी होती. प्रशासनाची अनास्था आणि ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट ईश्वरचरणी साकडं घातल्यानं या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. गेली अनेक महिन्यांपासून राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर शिर्डी महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, धुळीचं साम्राज्य आणि रखडलेल्या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. तर या महामार्गावर अपघातांचं प्रमाणही प्रचंड वाढलंय. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागलेत. अनेकदा निवेदनं देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळं अखेर आध्यात्मिक मार्गानं हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला गेला. शनी मंदिर येथे राहुकेतू महाराजांच्या मूर्तीला राहुरी शहर व्यापारी असोसिएशन व राहुरी शहरातील नागरिक यांच्या वतीनं अभिषेक करण्यात आलेला आहे. या अभिषेकाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षापासून नगर शिर्डी हा जो महामार्ग आहे याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या महामार्गावर हजारोंचे अपघात झालेले आहेत, शेकडोंचे मृत्यू झालेले आहेत. या महामार्गाची 7.5 संपली पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन राहुरी शहरातील नागरिक आणि व्यापारी आज या अभिषेकाला आलेले आहेत. हा महामार्गाचं काम चालू झालेलं आहे, परंतु या महामार्गाचं काम चालू होत असताना व्यापारी व नागरिकांचा कुठलाही आडकाठी नाहीये. नागरिकांची व व्यापाऱ्यांची मुख्य मागणी ही आहे की राहुरी शहरामध्ये 30 मीटरचा रस्ता असताना या रस्त्याची रुंदी का कमी करण्यात आली. वास्तविक पाहता आज या रस्त्यावरती एवढी अवजड वाहतूक आहे की जवळजवळ 5-5 तास या महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असते. आज 1 वर्षाने कुंभमेळा होणार आहे, हिंदूंचा मोठा सण या नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याची जी वाहतूक आहे ती सर्व शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहेत. म्हणजे एक अहवाल असा पण आलेला आहे 24 ते 48 तास या राहुरी आणि राहुरी कारखाना परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते. मग शासन याची दखल का घेत नाहीये की आज एवढी वाहतूक जर कोंडी होणार आहे तर मग शासनाने देखील हा रस्ता आहे तो रुंद केला पाहिजे, 30 मीटर केला पाहिजे आणि या वाहतुकीमुळे कुणाचाही अपघात होऊ नये, कुणाचाही कुटुंब उघड्यावर पडू नये ही भावना मनात घेऊन आज या ठिकाणी व्यापारी असोसिएशन यांनी आज अभिषेक केलेला आहे. आणि या अभिषेकाचं निश्चित फळ या सूर्यपुत्र शनी महाराज असतील, राहुकेतू असतील यांच्या आशीर्वादाने हे निर्विघ्न पार पडणार आहेत. आणि शासनाला प्रशासनातले अधिकारी आहेत यांचे देखील डोळे लख्ख उघडावेत हा याचा मागचा उद्देश आहे. गेले 2 ते 3 वर्षापासून आपण बघतोय की या रस्त्यासाठी अनेक आंदोलने होत आले, शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले, रस्ता रोक झाला, अनेक वेळेस पोलिसांना आपण निवेदन देण्यात आली, परंतु या निर्गट प्रशासनाने आतापर्यंत याची काही दखल घेण्यात आलेली नाही. परंतु याच्या पुढच्या काळात अहिल्यानगर ते शिर्डी पूर्ण संघटना, व्यापारी संघटना असेल, सामाजिक संघटना असेल, याला आम्ही हाताशी घेऊन की येणाऱ्या काळात नाही का तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभा करण्याचे या प्रशासनाला इशारा देतो व लवकरात लवकर विनंती होता प्रशासनाला इशारा देतोय की लवकरात लवकर हा रस्त्याचा मार्ग त्यांनी पुढील आंदोलन उग्र स्वरूपात व्हायच्या आत काहीतरी नाही का निर्णय देऊन रस्त्याचे त्वरित काम चालू करावे व निरापदात जे बळी जात आहे त्यांचे जीवाशी खेळू नये. राहुरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी तातडीनं 30 मीटर करावी. महामार्गाचं रखडलेलं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं. महामार्गावर सातत्यानं होणारे जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. अशा अनेक मागण्या नागरिकांनी केल्यात.
या अनोख्या आंदोलनामध्ये राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आता या अभिषेकानंतर तरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.